मालेगाव टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. वंचित व सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे थेट मागणी. बातमी मालेगाव येथून. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी थेट मागणी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आज मालेगाव शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत केली. जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मालेगाव येथील शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत टीईटी पेपरफुटीमुळे परीक्षार्थींचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. शासनाने शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले असल्याने या घोटाळ्याची जबाबदारी शासनानेच घ्यावी असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत एकूण 12 मागण्यांचे निवेदन सविस्तर चर्चेनंतर शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. 8 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या बैठकीस राज्यभरातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, प्रबुद्ध भारताचे संपादक माननीय जितरत्न पटाईत, नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष माननीय चेतन गांगुर्डे, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष माननीय दीपक पवार, जिल्हा महासचिव माननीय संजय जगताप, माननीय आनंद शिंगारे, युवा जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत पवार, चांदवड तालुका अध्यक्ष माननीय संतोष नामदेव केदारे, तालुका उपाध्यक्ष माननीय ऋषिकेश बोराडे, माननीय हिरामण मोरे, चांदवड शहर अध्यक्ष माननीय अजय जाधव यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीईटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी.